राम सुतार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच इतर मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्या दूरध्वनीवरून संवाद साधून शोकभावना व्यक्त केल्या। रामभाऊंच्या निधनानं जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला। अत्यंत बारकाईनं केलेली कलाकुसर आणि त्यातील जिवंतपणा हे त्यांच्या कलेचं वैशिष्ट्य होतं, अशा शब्दात त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनानं शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि शिल्पकलेचा कोहिनूर काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत। शिल्पकलेच्या क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून या क्षेत्रातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेले आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र भूषण राम सुतारजींनी शिल्पांमध्ये राष्ट्राचा आत्मा, संस्कृतीचा अभिमान आणि इतिहासाचं जिवंत दर्शन घडवलं, अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। सुतार यांच्या पार्थिवावर उत्तर प्रदेशात नोएडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। चीनमध्ये सुरू असलेल्या BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 मध्ये भारताच्या